आपलं नाव? मी डॉक्टर भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव. आपण आज प्राथमिक आरोग्य केंद्र आढावत इथे काल झालेल्या घटनेच्या अनुषंगानं मी आलेलो आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर आल्यानंतर सध्या मुख्यमंत्री वयश्री योजनासाठी लाभ घेण्याकरता 65 वर्षावरील लोकांची अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सध्या स्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. काल काही जी घटना घडली ती थोडीशी दुःखद घटना होती, अशी होऊ नये तर याकरता प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आमच्याकडून जे वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत तर यामध्ये डॉक्टर अर्चना पाटील आहेत, या नियमित सेवा देत आहेत. तसेच डॉक्टर जे अक्षय आहेत तर इथं आल्यानंतर कळाले की ते काही दिवसापासून आजारी आहेत. आजारपणाबद्दल त्यांनी जिल्हा स्तरावरती कुठलं काही कळवलेलं नव्हतं. जर ते येत नसतील तर आपण त्यांच्याऐवजी पर्याय व्यवस्थापन करणार. त्यांनी या ठिकाणी रजा घेतलेली होती, पण त्याचं परत या ठिकाणी ओसी पण नाही आहे. नागरिकांनी मागणी केली की आम्हाला ओसी द्या, ती दिली नाही. तसेच काल डॉक्टर उशिरा आलेत असं नागरिकांचं मत आहे. आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी जे ऑक्सिजन उपलब्ध होतं पण ऑक्सिजन मिळू शकलं नाही, त्या कारणामुळे त्या वायरमॅनचा मृत्यू झाला असं नागरिक म्हणत आहेत. काय म्हणणार आपण? मी ते सांगतोय, जे डॉक्टर इथं दुसरे डॉक्टर उपस्थित नव्हते तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक रजेबाबत जिल्हा स्तरावर कुठलंही काही कळवलेलं नव्हतं. याबाबत मी माहिती घेत आहे आणि त्या अनुषंगानं ते जर इथं उपस्थित नसेल तर रीतसर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि या ठिकाणी गाव मोठं आहे, रुग्णाची संख्या जास्त आहे आणि हे गृहीत धरून आपण तातडीनं पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करू. या ठिकाणी जे योजनेचं आज काम चालतं आहे किंवा जे योजनेचे फॉर्म भरले जात आहेत वयश्री योजनेचं, तो अतिरिक्त भार मॅडम म्हणतात की आमच्यावरती आलेला आहे. तर या ठिकाणी तुमच्याकडनं आरोग्य विभागाकडनं काही दुसरे जे काही डॉक्टर असतील त्यांना या ठिकाणी नियुक्त का केलं नाही? ही जी योजना आहे ही राज्यभर सर्वत्र लागू आहे, त्यामुळं हा आरोग्याचाच एक भाग आहे. यामध्ये कुठलंही काही अतिरिक्त नाही आहे आणि हे आपल्याच समाजातील आपल्याच जनतेतील नागरिकांना याचा लाभ शासन देत आहे. त्यामुळं आणि ही आरोग्याशी निगडीत असल्यामुळं याचा काही अतिरिक्त भार समजण्याची आवश्यकता नाही. आमच्याकडे आलेल्या पेशंटचाही या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे असंसर्गिक आजार आहे तर त्या अंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांची जी तपासणी आहे तर त्याचाच हा भाग आहे, हा काही वेगळा भाग नाही. त्यामुळे अतिरिक्त ताण नाही आहे. या योजनेमध्ये काही आर्थिक लाभ किंवा त्यांना काही साहित्य मिळणार आहे तर त्या पेशंट आलेल्या पेशंटचं ॲडिंग गैरसोय होते. काय म्हणणार? जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या ज्या प्रसिद्धीनुसार लोकांमध्ये या जागरूकता आहे आणि त्यांनी गर्दी केलेली आहे. आम्ही सर्वांनाच सेवा देण्यासाठी इथं आहोत. दुसरे डॉक्टर जे नाहीत तर त्यांच्याऐवजी आपण पर्यायी व्यवस्था करू. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या ठिकाणी याच पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे आणि सगळ्यांना ही सेवा देणं आमचं कर्तव्य आहे. आणि जिथं मनुष्यबळ कमी पडतं त्याकरता आम्ही पर्यायी मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न करू. पर्यायी व्यवस्था ही किती दिवसात केली जाणार आहे या ठिकाणी आढावा देते? मी आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनं उद्यापर्यंत पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. तर सरपंच साहेब, आज काल जी घटना घडली तसेच आरोग्य जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आढावत यासमोर जे काही बसले जातात त्याने बाजार आठवड्यावाडा बसलेला असतो, नेमकं त्यामुळे जे काही पेशंट असतात त्यांना ये जाण्यास तकलीफही होत असते आणि जे डिलिव्हरीचे पेशंट असतात तर त्यांनाही त्रास होत असतो ये जाण्यामध्ये. काय सांगणार आपण या ठिकाणी? आम्ही जी गावात पूर्वीपासून बाजार भरतो, परंतु ते हे सत्य आहे काय तिथे ॲम्ब्युलन्स वगैरे गाड्या यायला जागा नसते. पुढच्या बाजाराच्या दिवशी आम्ही त्या व्यापाऱ्यांना म्हणजे दुकानं लावतात त्यांना रिक्वेस्ट करू का इथे आम्ही बसू देणार नाही, तशी त्यांची पर्याय व्यवस्था करू.